कारण की मला नामदेव दादांनी मला 200 रुपये देऊन पुरस्कृत केलं. महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणाचा पाया त्यांनी रचला. असे महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज आणि या भारत मातेच्या कणाकणाला शिल्पणारे शिल्पकार भारतभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कोटी कोटी अभिवादन करून या ठिकाणी खंत व्यक्त करतोय की मला आज 10 वर्षापूर्वी अटॅक आला, डायलेक्ट झाला मला. तेव्हापासून माझ्या आवाजावर थोडा परिणाम झाला, पण माझी कलावत माझ्यातून जात आहे. आज माझा बँजूचा सूर तुटला. माझे वादक, माझे नेते विश्वकांत म्हैसकर, आपली जोडीत होती कमलेशजी जाधव, भारतातील ख्यातनाम गायिका सुषमाबाई. हा मी 50 वर्षापासून हा प्रचार आंबेडकर चळवळीचा करत आलो. सुरेशजी मोरे या ठाण्यामध्ये कमलेश जाधव यांना आम्ही परळमधून इथे आणलं आणि या बालवाडीमध्ये आम्ही व्याजूसाठी त्यांना साथ करण्यासाठी सांगितलं. पण त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून की बाबासाहेबांना अभिप्रेत असणार असं संगीत त्यांनी दिलं की आमच्या सगळ्या कलाकारांना पुढे असा मोठा त्यांनी निर्माण केला. पण कमलेश जाधव आमच्यातून निघून गेल्यामुळे आज मला एवढी खंत होते की आम्ही आमच्या जीवाचं रान केलं की आज माझ्या कमलेश जाधव, सुषमाजी देवी यांचा कार्यक्रम होता की त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालं, पाय गेला, तरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी जीवाचं रान करून माझ्या कमलेश जाधवने सुषमाबाईंना सपोर्ट केला. माझ्या दाजींनी आणि त्या बाजूला आज 50 वर्ष झाले. दादांनो मी त्यांच्या पहिलं कॅसेट आम्ही केलं, त्या कॅसेटचं नाव हे दिवा घटनेचा. अगोदर कॅसेट केलं नाना आंबेडकरांचं. 2 दिवस लागले बाबा त्या स्टुडिओला, 2 दिवस. कमलेश जाधव, सुरेशजी मोरे, तो चौरे या सगळ्या संगीताची नाना आंबेडकरांना संगीत केलं. त्याच्यातलं माझं गाणं 5वं आहे, करू नका फाळणी देशाची, करू नका फाळणी. आज ही गाणं आहे. पण मी कलाकारांच्या माध्यमातून माझे कलाकार आज आम्हाला सोडून जात आहे. ही पोकळी कधी निर्माण होणार नाही. लीडर लोक काय पुढे चळवळ घेऊन जात नाही. चळवळ आम्ही बाबासाहेबांची घरोघरी पोहोचवतो. आणि म्हणून सांगण्याची बाब ही आहे की मी त्यांचं जे गाण्याचे कॅसेट केलं ते वंदन गीत गाण्याचं मी कोशिश करतोय. मला 76-75 वय झाले. माझा आवाज मागे पुढे होईल की दादांना मला सांभाळून घ्या. आणि मी सुरुवात करणारे वंदन गीत माझ्या ते गीत मी सादर करतो. गुलशान की दुनिया में बसाया तुमने, नसीबों का भी भाग जगाया. हुआ कुछ के असर आपने समझाने का, हमने भी यहाँ बदल जाने. वो भी नए उजाले में हमको बुलाया तूने, बदनसीबों का भी भाग जगाया. अरे भगवंता का
कोटी कोटी नमन हे तथागता कोटी कोटी नमन हे तथागता
कथा